पैशाच्या बाबतीत या 3 चुका टाळा, घरात लक्ष्मी धावत येईल। पैसे ही आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी धन आवश्यक असते, मात्र बरेच लोक पैशाच्या बाबतीत काही मोठ्या चुका करतात, ज्या त्यांना कधी-कधी मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतात। आपण ज्या प्रकारे पैशाचा वापर करतो त्यावर आपल्या आर्थिक स्थितीचा आणि भविष्यातील संपत्तीचा मोठा प्रभाव पडतो। या लेखात आपण अशा 3 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्यास घरात लक्ष्मी देवीची कृपा राहील आणि आर्थिक स्थैर्य मिळेल। चूक 1. पैशाचा अनादर करणे आणि अपव्यय करणे। पैशाचा अनादर केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत नाही। आपण कधी विचार केला आहे का की पैसा आपल्या हातात राहतो का नाही? काही लोक कितीही पैसा कमवला तरी त्यांच्याकडे तो टिकत नाही, कारण ते पैशाचा योग्य सन्मान करत नाहीत। अनेक वेळा लोक नोटा फेकून ठेवतात, फाटलेल्या नोटा योग्य प्रकारे हाताळत नाहीत किंवा पैसे योग्य ठिकाणी साठवत नाहीत। हे लक्षात घ्या की हिंदू धर्मात लक्ष्मी देवीला धनाची देवी मानले जाते आणि पैशाचा अनादर म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी देवीचा अनादर करण्यासारखे आहे। अपव्यय टाळा, पैसा जपून वापरा। काही लोक पैसा मिळताच तो अनावश्यक गोष्टींवर खर्च करतात। उदा. महागडी वस्त्रे, महागडे गॅजेट्स, नको असलेल्या सबस्क्रिप्शन्स यावर खर्च करणे, गरज नसताना बाहेर जेवण करणे किंवा लक्झरी वस्तूंवर अनावश्यक खर्च करणे। अशा सवयींमुळे पैसा सहजपणे वाहून जातो आणि भविष्यात आर्थिक संकट ओढवते। पैशाचा सुयोग्य वापर करा, तो योग्य ठिकाणी गुंतवा आणि फालतू खर्च टाळा। चूक 2. बचतीकडे दुर्लक्ष करणे आणि योग्य गुंतवणूक न करणे। बचत ही समृद्धीची गुरुकिल्ली आहे। बऱ्याच लोकांना वाटते की भरपूर पैसा मिळतोय तर बचतीची काय गरज, पण कोणत्याही माणसाच्या आयुष्यात आर्थिक चढ उतार येऊ शकतात। त्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बचत केली पाहिजे। प्रत्येक महिन्यातील उत्पन्नातून किमान 20 ते 30% रक्कम बाजूला ठेवली पाहिजे। योग्य ठिकाणी गुंतवणूक न केल्यास पैसा गमावू शकतो। फक्त बचत करून ठेवणे पुरेसे नाही, तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे। अनेक लोक पैसे फक्त बँकेत ठेवतात आणि त्यावर कमी व्याज मिळवतात। त्याऐवजी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, FD, RD, सोन्यातील गुंतवणूक, प्रॉपर्टी यांसारख्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करायला हवा। आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर त्यावर चांगला परतावा मिळतो आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते। चूक 3. कर्जाचे ओझे वाढवणे आणि वेळेत परतफेड न करणे। अनावश्यक कर्ज टाळा। आजकाल सहज कर्ज मिळते, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, होम लोन, वाहन कर्ज इत्यादी। पण अनेक लोक या सुविधांचा गैरफायदा घेतात आणि अनावश्यक कर्ज घेतात। काही वेळा ते कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतात आणि हे चक्र चालूच राहते। यामुळे व्याजाचा भार वाढतो आणि भविष्यात मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते। कर्ज वेळेत फेडा आणि आर्थिक दडपण टाळा। काही लोक घेतलेले कर्ज वेळेत फेडत नाहीत, ज्यामुळे त्यांचे क्रेडिट स्कोअर खराब होतात। त्यामुळे भविष्यात मोठ्या गरजेच्या वेळी कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते। आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड नियोजनबद्ध पद्धतीने केली पाहिजे आणि शक्यतो कर्ज घेण्याआधीच त्याचा नीट विचार केला पाहिजे। लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी हे करा। वरील चुका टाळल्यानंतर काही चांगल्या आर्थिक सवयी अंगीकारल्यास लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहील आणि घरात समृद्धी येईल। नियमित बचत करा आणि योग्य गुंतवणूक करा। फुकटचा पैसा कमावण्याच्या मोहात पडू नका, जसे की सट्टा, लॉटरी। पैशाचा अनादर टाळा, नोटा नीट ठेवाव्यात, पैशांचा योग्य वापर करावा। दानधर्म करा, आपल्या उत्पन्नाचा काही भाग समाजसेवेसाठी द्या। कर्ज वेळेत फेडा आणि अनावश्यक कर्ज टाळा। जर आपण या सवयी आत्मसात केल्या आणि आर्थिक जीवनात शिस्त आणली तर निश्चितच घरात लक्ष्मी देवीचा वास राहील आणि आयुष्यात कधीही आर्थिक संकट येणार नाही।